प्रत्येकजण मला ह्या ब्रेसलेटबद्दल विचारते, कारण माझे जसे व्हिडिओ येतात तसं प्रत्येक जणाला हा माझा ब्रेसलेट हातात दिसते. तर बरेच मला कमेंट आले की हे ब्रेसलेट आहे ते धनयोग ब्रेसलेट आहे का, आणि प्रत्येकजण म्हणजे बघतंच धनयोग म्हणजे ब्रेसलेटचे व्हिडिओ वगैरे बघतंच. तर माझ्या हातात ती ब्रेसलेट बघितल्यामुळं बरेच जणांच्या मला कमेंट येत होत्या की हे ब्रेसलेट कसलं आहे म्हणून. तर हो, हे आहे ते धनयोग ब्रेसलेट आहे. हे बाबाला देऊन येतो, जा जा बाबाला देऊन. हे आहे ते धनयोग ब्रेसलेट आहे आणि मी मागवलेलं आहे ते ॲस्ट्रॉलॉजी ॲपवरून मागवलेलं आहे. आणि पहिल्यांदा आपली तिथं सगळ्यात तिथं द्यावं लागतं बर्थ डेट, नेम, जन्मतिथी, वेळ, सगळं काय ते आपले डिटेल म्हणजे आपली कुंडली बघून ते आपल्याला ते बनवून देतात. तर मी माझी बर्थडे, नाव, पूर्ण नाव, जन्मतारीख, वेळ, म्हणजे हे सगळं दिलं होतं त्यांना आणि त्यांनी मला बनवून हे दिलं होतं. माझ्या राशीनुसार रास वगैरे ते सांगतात आणि आपल्याला ते बनवून देतात. तर मी माझी म्हणजे डिटेल त्यांना दिली होती आणि त्यांना मी हे मागवून घेतलं आणि हे मागवून मला कमीत कमी 15 दिवस झाले. आणि याचा खराच रिझल्ट आहे का मी ते तुम्हाला सांगते. तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही रास वगैरे, तुमचं जन्मवेळ, जन्मतारीख ते सगळं त्यांना डिटेलमध्ये द्या आणि नंतर ते तुमच्या राशीनुसार तुम्हाला ते बनवून देतील. कारण असं बरेच ॲप आहेत, प्रत्येक ॲपवर काही फेक पण आहेत आणि त्यात ओळखायचं कसं फेक आणि रिअल. जे माझ्या हातात आहे ते रिअल आहे. याच्यात भरपूर आहेत, क्रिस्टल आहे, पॅरलेट आहे, हे मनी, हे ग्रीन मनी आहेत. म्हणजे असं प्रत्येक ह्याचे ते बनवून देतात आपल्या राशीनुसार. आणि हे कसे डार्क कलर आहेत, हे आहेत ते ओरिजिनल आहे. आणि दुसरे आहेत ते म्हणजे जे फेक येतात ते थोडेसे फेंट येतात. म्हणजे आतमध्ये जे आपल्याला इलास्टिक जी टाकलेली असते एकदम ट्रान्सपरंट दिसते. ही ओळख घ्यायची असली आणि नकलीची. आणि मेन म्हणजे ना, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा तर कोणाचा म्हणजे बिझनेसच, लोकांनी बिझनेसच तयार केल्यासारखं केलेला आहे. प्रत्येकजण प्रत्येकाचा ॲप करून ऑनलाईन सेल करते. तर हे पहिलं तर ओळखायचं. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगते, हे कोणी घालायचं. एक मिनिट, पहिली गोष्ट तर मी हे क्लिअर करते की ह्याची मला कोणी ॲड वगैरे करायला सांगितली नाही आणि कोणी मला काही याचे पैसे दिलेले नाहीत ॲड करण्याचे. ही मी स्वतः मागवलेलं आहे. हे मला बसलेलं आहे 800 रुपयाला. आणि मेन म्हणजे मी हे स्वतः मला रिझल्ट आलेला आहे, त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला बरेच कमेंट पण आल्या होत्या की हे ब्रेसलेट कसलं आहे म्हणून, त्यासाठी मी शेअर करते. ह्याचं मला कोणी ॲडव्हर्टाईज करायला अजिबातसुद्धा सांगितले नाही. मी माझ्या स्वतःचे अनुभव, जे मला हे घातल्यापासून जे अनुभव आले ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. हे घालून मला कमीत कमी 15 दिवस झाले आणि 15 दिवसात मला खूप फरक पडलेला आहे. मेन म्हणजे माझी आहे ते चिडचिड बंद झाली. दुसरी गोष्ट, आमच्या घरात जे भांडण होत होतं ते भांडण वगैरे नवरा बायकोचं बंद झालं. मेन म्हणजे आमच्या घरात जो पैसा येत होता आणि टिकत नव्हता आणि त्यामुळे आमची चिडचिड व्हायची. तर ह्याच्यामुळे आमचा पैसा पण म्हणजे बरकत, आम्हाला पैशामध्ये पण अशी बरकत आल्यासारखं होतं. म्हणजे जेवढे पण माझे मिस्टर मला पैसे आणून देतात त्याच्यात माझं सगळं आहे ते भागते. पहिलं भागत नव्हतं, असं चिडचिडपणा व्हायचा. आणि म्हणजे मेन म्हणजे आमच्या घरात आहे ना एवढी किरकिर व्हायची, एवढी भांडणं व्हायची, खूप भांडणं व्हायची. ती भांडणं 15 दिवस झालं आमच्या घरात. भांडणं तर दूर, पण कोणी कोणावर रागवत सुद्धा नाही आहे. एवढा फरक पडलेला आहे. मेन म्हणजे तुम्हाला सांगते, आमच्या घरात पैसा पण आकर्षित होऊ लागला. म्हणजे पैसा पण यायला लागला आहे. माझे मिस्टर आहेत ते योग्य रस्त्यावर चालायला लागलेत. आमच्या घरात किरकिर, भांडण वगैरे काहीच होत नाही आहे. जे दिवस उगवल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हायचे, तू मी व्हायचं, हात उचलले जायचे एकमेकावर, हे सगळं बंद झालं. मेन तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगते, हे जर तुम्हाला जर घालायचं असेल तर हे तुम्ही ओरिजिनल घाला किंवा नकली घाला. पण पहिली गोष्ट तर तुम्हाला ह्याच्यावरती आहे ते विश्वास ठेवावा लागेल. विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. पॉझिटिव्ह विचार करायचे. आणि म्हणजे कसं, घेतानाच आपण ऑर्डर केलं बाई एवढ्या महाग, काही लेडीजचं कसं असतं, लोकांचं कसं असतं, एवढं महाग आहे बाई आणि ऑर्डर तर केलं आहे, फरक पडतोय नाही पडत, आणि हे एवढे पैशाचं मी मागवलं आहे, असं तिथूनच सुरुवात खरी तर होती. तर ते अजिबात करायचं नाही. 100% मला फरक पडणार. आणि 100% फरक पडणार म्हणण्यापेक्षा 100% मला फरक पडला आहे. माझ्याकडे पैसे आकर्षित होतात, माझ्याकडे पैसे येतात.
माझ्याकडे धन येते, माझ्या घरात चिडचिड भांडण जे पण होतं ते बंद झालं. आणि मतलब सगळे विचार आहेत ना पॉझिटिव्ह करायचे, निगेटिव्ह विचार हा डोक्यातून काढून टाकायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाही तर त्याचा फायदा काडीच्या तेलीसोबत बरोबरसुद्धा होणार नाही. कारण पहिली गोष्ट तर तुम्ही ते घाला किंवा नका घालू, पण पहिली गोष्ट तर विश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही घालणार, आता होईल का नाही, आणि होईल का नाही, आणि मी एवढे पैसे घातले आणि मला फरक पडेल का नाही, आणि माझ्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील का नाही, ह्या तर पहिल्या दूर ठेवायच्या. आणि मेन म्हणजे पहिली गोष्ट ही लेडीज जेंट्स दोन्हीसुद्धा वापरू शकतात. असं नाही की लेडीजने घालायचं जेंट्सने घालायचं असं अजिबात नाही. फक्त योग्य त्या ॲपवरून मागवा, ओरिजिनल मागवा. ह्याच्याने मोठे मोठे सेलिब्रिटीसुद्धा घालतात. तुम्ही बऱ्याच जण बघा, बऱ्याच जणांच्या हातात आहेत, बरेच जण यूट्यूबर आहेत त्यांच्यासुद्धा हातात आहेत, बरेच जण म्हणजे सेलिब्रिटी आहेत त्यांच्यासुद्धा हातात आहे, बरेच जण जे बिझनेस करतात मोठे मोठे त्यांच्यासुद्धा हातात आहे. मेन म्हणजे बिझनेससाठी सुद्धा हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमचं दुरावलेलं नातं, बिझनेस, आणि तुम्ही हे घातल्यानंतर कोणतीही एक इच्छा बोलू शकता. ज्यांना म्हणजे घर नसेल, घरासाठी, नोकरीसाठी, लग्नासाठी तुम्ही कोणती पण इच्छा मनात धरा आणि हे घाला. 100% रिझल्ट आहे. आणि मला हे कोणी काही सांगितलेलं नाही, मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. एक माझा अनुभव मी तुमच्यासोबत लगेचच शेअर करते, ते तुमच्या समोर आहे आणि लगेचच तुम्ही ते जाऊनसुद्धा पाहू शकता. 2023ला मी एक इंस्टाग्राम ओपन केलं होतं, जेव्हा माझा बिझनेस म्हणजे मी नवीन बिझनेस चालू केला होता. माझा बिझनेस 2026ला मी शॉप टाकलं होतं, तेव्हा मी एक इंस्टाग्राम ओपन केलं होतं, 97 आयुष राणी म्हणून. ती आयडिया आहे, तुम्ही ती जाऊन चेक करा. 2023, 2024, 2025, 2026 मधले आज हा आहे तो जून महिना चालू आहे. तर एवढे किती 23, 24, 25, 26 जवळजवळ 4 वर्ष झालं ती आय डी माझी आहे. 4 वर्षात मला 12,000 सबस्क्रायबर 12,000 फॉलोअर्स झाले होते. फक्त आणि फक्त 12,000 फॉलोअर्स झाले होते. 12,000 म्हणजे म्हणल्यापेक्षा 10,000 झाले होते. आणि आत्ता 1-2 महिन्यापूर्वी माझे ते 2,000 एक्स्ट्रा वाढले होते. एक व्हिडिओ व्हायरल गेला होता तेव्हा म्हणजे 12,000 झाले. पण आत्ता जेव्हा हे ब्रेसलेट ज्या दिवशी येणार होतं त्या दिवशीचा मी अनुभव सांगते तुम्हाला. त्याच दिवशी, आणि मेन म्हणजे हे ब्रेसलेट मी याच्या अगोदर पण मागवलं होतं, पण त्यांच्याकडून माझं नाव चुकलं होतं आणि किंमत पण जास्त लागली गेली होती. जो डिलिव्हरी बॉय मला जो हे द्यायला आला होता तेव्हा तो त्याच किंमत, म्हणजे तिथं ज्यांनी ती किंमत लिहिली होती त्या किंमतीत ते मागत होते. आणि मेन म्हणजे मी ऑनलाईन पेमेंट त्यांना थोडं केलं होतं, त्यासाठी मी तेवढी किंमत दिली नाही. त्यासाठी मी ती ऑर्डर कॅन्सल केली आणि ते परत रिटर्न पाठवलं. आणि मी परत 4-5 दिवसांनी ही ऑर्डर मी कन्फर्म करून हे मागवून घेतलं. ज्या दिवशी हे येणार होतं, म्हणजे 6 महिन्यापासून माझं चाललं होतं की मला मोबाईल घ्यायचा आहे, मला मोबाईल घ्यायचा आहे. पण मला मोबाईल घेता येत नव्हता, कारण आमची आर्थिक परिस्थिती आहे ती खूप ढासळलेली आहे. खूप म्हणजे तंगी चालू आहे त्यासाठी. आणि माझं लोनचे जे हप्ते आहेत, EMI आहेत, ते पण चेक बाउन्स झालेले असल्यामुळे माझं स्कोर आहे तो कमी झालेला आहे. त्यासाठी EMIवर सुद्धा मी घेऊ शकत नव्हते. 6 महिन्यापासून मी प्रयत्न करत होते मला मोबाईल घ्यायचा आहे, कारण माझा मोबाईल हा खूप हँग होत होता. पण ज्या दिवशी हे ब्रेसलेट येणार होतं, सकाळी मला मेसेज आला आणि हे आज रिसीव होणार आहे म्हणून. तर सकाळी मेसेज आला, तर अचानक मी दुपारी झोपली होती. झोपल्यानंतर मग मी अचानकच माझ्या काय डोक्यात आलं काय माहिती, आणि मला असं का वाटलं आज मोबाईल घ्यावा म्हणून. मी उठले आणि माझ्या मिस्टरांना म्हणले आज मला मोबाईल घ्यायचा आहे आणि तुम्ही जाऊन आहे ना लिमिट चेक करा. तर ते गेले, ते म्हणले ठीक आहे. तर ते गेले आणि लिमिट चेक केलं, तर आम्हाला मोबाईल घेता आला. म्हणजे फक्त हे येणार होतं म्हणून फोन आला होता, तर आम्हाला मोबाईल घेता आला. आणि माझे मिस्टर आहेत ते हे यायच्या अगोदर मला संध्याकाळी मोबाईल घेऊन आले. आणि नाही, अगोदर हे आलं आणि नंतर मग मोबाईल आला त्याच दिवशी. तर पहिल्या दिवसाचा रिझल्ट मला खूप छान भेटला. आणि त्याच दिवशी मग मी काय केलं, दुसऱ्या दिवशी मी काय केलं, त्या मोबाईलमध्ये नवीन ईमेल ID, नवीन सगळं म्हणजे
डाउनलोड केलं आणि मी तिथं एक इंस्टाग्राम ID ओपन केली आणि हे यूट्यूब चॅनल पण मी इथंच ओपन केलेलं आहे. तिथं एक ID ओपन केली मायरा राणी म्हणून, कारण पहिली जी माझी ID आहे ते 97 आयुष राणी म्हणून आहे. ती 4 वर्ष झालं मी वापरते, त्याच्यावरती काम करते, पण आत्ताशी 12,000 फॉलोअर्स होते. आणि मग मी याच्यावरती या मोबाईलवरती नवीन ID चालू केली. ज्या दिवशी हे आलं त्या दिवशी, मग त्याच दिवशी माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला आणि एकाच व्हिडिओला 4,500 फॉलोअर्स आले. आणि आता आज 8 ते 10 दिवस झाला, 9 दिवस झाले हे मागून, 15 दिवस पण नाही, फक्त 9 दिवस झाले. तर 9 दिवसात माझे 15,300 फॉलोअर्स झालेले आहेत इंस्टाग्रामवरती. तर पहिला तर हा रिझल्ट, कारण मी हे घातलेलं आहे ते त्याच ह्याच्यासाठी घातलेलं आहे की माझे आहेत ते लवकरात लवकर सबस्क्रायबर आणि वॉच टाईम कंप्लीट व्हावं. माझे इंस्टाग्रामचे ID आहे ते लवकरात लवकर ग्रो व्हावे, फॉलोअर जास्त व्हावे. पण 9 दिवसात म्हणजे 4 वर्षात जो रिझल्ट मला भेटला नाही तो फक्त 9 दिवसात भेटलेला आहे. आणि आता जरी मी इंस्टाग्राम ओपन केलं तरी रोजचे 300-400 फॉलोअर्स वाढतात. तर पहिली गोष्ट तर याचा रिझल्ट हा आहे. तर हा माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. बरेच जण म्हणतात, बरेच जण कन्फ्यूज आहेत की नक्की हे काय आहे आणि याचा फरक पडतो का. तर हे बिझनेससाठी पण आहे, हे बिझनेससाठी आहे, हे तुमचं लग्न होत नसेल त्यासाठी आहे, मनी म्हणजे पैशासाठी सुद्धा आहे, हे घरातली किरकिर भांडण त्याच्यासाठी सुद्धा आहे, तुमचे नाते दुरावलेले आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा आहे. बरेच फायदा होतो. आणि हे आहे ते तुमच्या घरात पाहिजे. तुम्ही ब्रेसलेट घाला किंवा एक खडा मागवा आणि तो खडा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये, पर्समध्ये किंवा घरात कुठेतरी एका ठिकाणी ठेवून द्या. सगळं काय ते आकर्षित होईल आणि घरातली वाईट एनर्जी आहे, म्हणजे जी पण वाईट एनर्जी आहे ते घरातून निघून जाईल. हा माझा स्वतःचा 9 दिवसाचा एवढा मोठा अनुभव आहे. एवढ्या 10-12 वर्षाचा आमचा संसार, या संसारात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नुसती किरकिर. अक्षरशः माझा आहे ते 4 वर्षाचा बिझनेस आहे, तो बिझनेस पण मी बंद केला आणि घरी छोटंसं शॉप टाकलं. या शॉपमध्ये पण आता सगळं काही ते हळूहळू व्यवस्थित व्हायला लागलेलं आहे. 9 दिवसाचा तर हा रिझल्ट आहे. तर हे मला 3 महिने मी घालणार आहे. तर 3 महिन्यात मला भरपूर काही ते फरक जाणवेल, फरक पडेल. तर बऱ्याच जणांचे हे डाऊट म्हणजे क्लिअर झाले असतील की हे मी कोणतं आहे ब्रेसलेट, हे फॅन्सी वगैरे फॅशनसाठी वगैरे मी घातलेलं नाही आहे. मेन म्हणजे हे लेडीज जेंट्स दोन्ही पण घालू शकतात. मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. अजून तुम्ही बरेच यूट्यूबवरती बरेच अनुभव आहेत, प्रत्येकाचे रिव्ह्यू दिलेले आहेत, ते तुम्ही सर्च करून तुम्ही पाहू शकता आणि नंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मागवू शकता. आणि मला तर असं वाटतं 100% तुम्ही हे मागवावं आणि घालावं आणि रिझल्ट पाहावा. असे तुमचं कितीतरी नुकसान होत असेल, असे कितीतरी तोटे होत असतील तर थोडेसे याच्यात पैसे गेल्याने काहीच फरक नाही, एवढा काही फरक पडणार नाही असं तर मला वाटतंय. तुम्ही कर्जातून मुक्त होताल, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी, नोकरी नसेल तर नोकरी लागेल, बरेच फरक पडतात. आता मोठे जे विशेष आहेत तुम्हाला सांगते, बरेच आहेत, तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. प्रत्येकजण म्हणतात की हे घाला आणि त्यांच्या हातात भले मोठे असतात, म्हणजे प्रत्येक ह्याचे ते घातलेले असतात. पण हे सगळ्या ह्याच्यावरती एकच सोल्युशन, म्हणजे एकच त्याचे 4 म्हणजे 4 आहेत ते मनी आहेत, त्याच्याने ते ब्रेसलेट बनवलं होतं. पण ते मला खूप मोठं होत होतं म्हणून मी त्यातले 2 ह्याच्यातले मी 2 काढलेले आहेत आणि मी बरोबर माझ्या मापाचं करून घेतलेलं आहे आणि मी ते घातलेलं आहे. रात्री झोपताना तुम्ही काढा, नॉनव्हेज खायचं असेल तर काढून ठेवा, रात्री झोपताना काढा. आंघोळ करा, सकाळी आंघोळ केल्यानंतर दुधाने वॉश करा, अगरबत्तीची दोरी द्या आणि परत घाला. आणि मेन म्हणजे लेडीजने कोणत्या हातात घालावं आणि जेंट्सने कोणत्या हातात घालावं हे तुम्ही म्हणजे ठरवा म्हणण्यापेक्षा लेडीज ही मी आहे ते डाव्या हातात घातलेलं आहे. मला कोणी सांगितलं वगैरे नाही आहे, पण मी यूट्यूबवरती सर्च केलं आणि मी डाव्या हातात घातलेलं आहे. तुम्ही पण तसंच यूट्यूबवरती वगैरे सर्च करा, नाही तर ज्याच्याकडून तुम्ही मागवणार आहे त्यांना विचारा की नेमकं हे कोणत्या हातात घालायचं, लेडीजने कोणत्या हातात आणि जेंट्सने कोणत्या हातात, तर त्याच्यानुसार तुम्ही घाला. आणि मेन म्हणजे आता हे मी घातलेलं आहे, मी माझ्या मिस्टरांसाठी सुद्धा मागवणार आहे. पहिली गोष्ट, तुमची मुलं जर अभ्यास करत नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा हे मागवू शकता. तर असं आहे ते याचा रिझल्ट आहे. यातलं मला एवढं काही माहीत नाही, पण क्रिस्टल, पॅरलाईट,
ग्रीन मनी असं म्हणजे काय काय म्हणतात, एवढं मला माहीत नाही आहे. पण मी जिथं ऑर्डर केलं तिथं मी माझे प्रॉब्लेम सांगितले होते आणि मला त्याच्यासाठी पाहिजे असं सांगितलं होतं. त्यांनी त्याचे सगळे ह्याचे बनवून ते मला 4-4 मिनिट टाकून बरोबर ते दिलेलं आहे. सर्विस पण खूप फास्ट आली, म्हणजे 4 ते 5 दिवसात आले. आणि असं होम तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला विश्वास नसेल तर. असं नाही की पहिलं पेमेंट करायचं, कॅश ऑन डिलिव्हरी पण घेऊ शकता. मी कॅश ऑन डिलिव्हरी घेतल्या. पहिले मी 60 रुपये पे केले होते ऑर्डर फायनल करण्यासाठी आणि नंतर आहे ते मला भेटल्यानंतर मी घेतलेलं आहे. तर असा आहे याचा रिझल्ट. मला तर खूप छान भेटलेला आहे. जर तुम्हालाही याचा रिझल्ट पाहिजे असेल आणि घरात सुखशांती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की घाला असं मला वाटतं. पहा, याच्याबद्दल मला व्हिडिओ बनवायचा नव्हता आणि याचा काही याच्यात इश्यू पण नाही. हा माझा कंटेंट पण नाही आहे. पण बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या होत्या आणि मला पण ह्याचा म्हणजे रिझल्ट खूप छान भेटला. त्यासाठी मग जी गोष्ट खरी आहे ती खरीच आहे. तर मला पण ह्याच्यावर एक ना एक दिवस व्हिडिओ बनवायचाच होता. पण मला माहीत नव्हतं की एवढ्या लवकर मी बनवीन. पण आज बनवून टाकला. म्हटलं चला, आपल्याला जसा फायदा होतो तसा अजून अशा माझ्यासारख्या भरपूर लेडीज असतील ते दुःखात रोज जगत असतील. मी अक्षरशः खूप रडायचे पडायचे, कसे कसे दिवस काढायचे. पण आता सगळं काही ते व्यवस्थित चालू आहे. तर फक्त आणि फक्त याच्यामुळे जर मला रिझल्ट भेटला आहे तुम्हालाही नक्की भेटू शकतो. नक्की ऑर्डर करा आणि तुमचा संसार सुखाने होईल. बघा, चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना ऑर्डर करायची आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा. मी काही म्हणणार नाही इथून ऑर्डर करा तिथून ऑर्डर करा, तुम्हाला जिथून योग्य वाटेल तिथून करा. पण माझ्यासाठी तर असं वाटते, माझा पर्सनल मी तुम्हाला म्हणजे अनुभव सांगितला आहे. पर्सनली मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजने हे घालावं, प्रत्येक जेंट्सने हे घालावं. जर तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल तर त्याच्यात सुद्धा फायदा देईल. तर हे घालावं असं मला तर पर्सनली वाटतं. चला तर भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.